सिल्लोड तहसील कार्यालयात सरपंच मंगेश साबळे उपोषणावर। सिल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच मंगेश भाऊ साबळे 6 दिवसांपासून उपोषणावर आहेत। उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत। या उपोषणाला भेट देण्यासाठी वैजापूर प्रतिनिधी आकाश गोरे, प्रतिम मगर व छत्रपती संभाजीनगर येथून प्रतिनिधी उपस्थित होते। तसेच उत्तम नाना लोहकरे, रामदास नानवडे, पाटील कल्याण चंद्रे, सौरभ राऊत यांसह मोठ्या संख्येने शेतकरी या कार्यक्रमाला हजर होते। शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या उपोषणामुळे प्रशासनाकडे लक्ष वेधले गेले असून परिसरातील लोकही या आंदोलनास पाठिंबा दर्शवत आहेत। यावेळी हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी आकाश ढोले उपस्थित होते। हिंदवी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेलो आहे सिल्लोड तालुका या तहसील कार्यालयासमोर। मंगेश भाऊ साबळे हे उपोषणाला बसलेले आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे। तरी भाऊ, आपल्यासाठी प्रशासकीय अधिकारी कोणी आलं होतं का आपल्याला चौकशीसाठी? मागच्या 2 दिवसापासून कोणी आलेलं नाहीये। आज सन्मान्य राजू शेट्टी यांचा फोन आला होता। तसेच नांदेडचे खासदार, जालन्याचे खासदार यांचा देखील फोन आला, पण प्रशासनानं या ठिकाणी कुठेतरी या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे। मी शेतकऱ्यांना विनंती करतो की मोठ्या संख्येनं आपण या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून शेतकऱ्याला न्याय मिळेल व वेळोवेळी अशी आंदोलनं शेतकऱ्यासाठी होत राहील। आज जर आपण या शेतकऱ्याच्या आंदोलनात सहभाग घेतला नाही तर उद्या शेतकऱ्यासाठी कोणी आंदोलन करणार नाही। आज जर आपण या आंदोलनात सहभागी झाले तर उद्या असे हजारो तरुण शेतकऱ्यासाठी उभे राहतील, शेतकऱ्यासाठी भांडतील। झाले तर उद्या असे हजारो तरुण शेतकऱ्यासाठी उभे राहतील, शेतकऱ्यासाठी भांडतील। एवढंच मी आव्हान शेतकऱ्यांना करतो। तसेच आपल्या सोबत आहे लोकरे नाना। आपण या शेतकऱ्याचा शेतकरी पुत्र मंगेश दादा साबळे येथे उपोषणाला बसलेले आहेत। आपण याविषयी काय सांगू शकता? इथे जमलेल्या सर्व समाजाला जय भीम, जय शिवराय, जय सावता। मी उत्तम नाना लोकरे, शिराडोन, तालुका अंबड, जिल्हा जालना। इथून माझं गाव जवळपास 150 किलोमीटर अंतरावर आहे। मला ज्यावेळेस कळलं की दादाने उपोषण पकडलंय आणि उपोषण पकडलं असताना ज्यावेळेस दादांच्या काल तोंडातून आणि नाकातून जर रक्त वाहिलंय तर अक्षरशः मी रात्रभर माझ्या हातून रडत होतो। आता या सरकारला भगतसिंगची जे भगतसिंगगिरी आहे, ज्या भगतसिंगाने स्वतः या देशासाठी बलिदान दिलं, अशा भगतसिंगगिरीनंच ह्या सरकारला सांगावं लागेल। त्याच पद्धतीनं हे सरकार मानतं असंही मी मंगेश साबळे यांना विनंती केली। आमचा प्रयत्न आहे की उद्या सकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत बच्चूभाऊंनी यावं आणि मंगेश साबळे यांचं उपोषण सोडावं। कारण की भाऊसुद्धा महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 महिन्यापासून शेतकरी कर्जमाफी असेल, दुष्काळ असेल, शेतकऱ्यांचे अनुदान असेल, पीक कर्ज असेल, बँकांनी केलेले वसुल्या असेल, जे बँकेने केलेल्या खाते होल्ड असेल शेतकऱ्यांचे, यासाठी लढत आहे। भाऊंनी सुद्धा मंगेशला यांना विनंती केली की आपण उपोषण सोडावं, पण आता मी भाऊंना चर्चा करून उद्या आपल्याला कळवतो। तसेच आपल्या सोबत आहे शिंदे सर, आपण छत्रपती संभाजीनगरवरून इथं आले आहे या मंगेश भाऊ साबळेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी। काय सांगू शकता आपण? सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय। आज आम्ही वाळूज MIDC या ठिकाणाहून आलेलो आहोत। मंगेश भाऊंचा संघर्ष किती मोठा आहे, त्यांनी गावासाठी किती कोणत्या पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी केलेले आहेत हे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी भाऊ 6 दिवसापासून उपोषणास बसलेले आहेत। तरीही या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला कोणत्याही पद्धतीची जाग या ठिकाणी येत नाही आहे। या ठिकाणी कोणताही प्रशासकीय अधिकारी येत नाही आहे, आमदार येत नाही, खासदार येत नाही आहे, पालकमंत्री येत नाही आहेत। यांना शेतकऱ्यांची गरज नाही आहे का? आज मुख्यमंत्री साहेब म्हणतायत तर शेतकऱ्यांच्या ऊसाचे 15 रुपये कट करायचे का? ते अंबानी आहेत, अदानी आहेत, त्यांच्यातून पैसे कट करू शकत नाहीत। आज शेतकऱ्यांचा माल शेतकरी पिकवतात, त्याचा मालाला किती भाव द्यायचा हे तुमच्या हातात, त्यांचे पैसे कधी द्यायचे हे तुमच्या हातात, त्यांचे पैसे किती कट करायचे हे तुमच्या हातात। मग हे जे उद्योगपती आहेत त्यांचे पैसे कट करण्याची तुमची हिंमत नाही। माझा शेतकरी आज
प्रत्येकाच्या शेतात पाणी घुसलेलं आहे. माझ्या शेतकऱ्याचं शेतमाल वाहून गेलेले आहे, तर शेतमालच नाही तर माती सगळं शेत वाहून गेलेले आहेत. तर या ठिकाणी भूगोलच बदलून गेलेला आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांचंच घेताय आणि त्यांनाच मदत करताय, ही कोणती नीती झाली तुमची? ज्या काही मंगेश भाऊच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या. तसेच तमाम शेतकऱ्यांना देखील विनंती आहे की तुमच्यासाठी लढत आहेत आणि तुम्हीच या ठिकाणी नाही येत, हा तरी कोणता आहे? अहो, आज आम्ही वाळूज MIDC परिसरामध्ये कामगार आहोत, पण कुठेतरी शेतीशी नाळ जोडलेली आहे. गावाकडे आमचीही शेती आहे, आमच्याही शेतात पाणी आलेलं आहे. त्या भावनेने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर शेतकरी या ठिकाणचे जर काही इथं नसतील तर मंगेश भाऊंनी लढून काय उपयोग आहे या गोष्टीचा? ज्या शेतकऱ्यांसाठी लढायचं आहे त्यांनी या ठिकाणी सामील व्हावं, एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज अत्याचाराचा प्रतिकार. आपण आलेलो सिल्लोड तहसील कार्यालय समोर. मंगेश भाऊ साबळे हे कोणत्या जातीसाठी नाही, धनगरासाठी नाही, मराठ्यासाठी नाही, तर प्रत्येक शेतकरी जो असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उभं राहावं. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून मी प्रतिनिधी अक्षय डोले आपणास या गोष्टीची मागणी करतो. आमच्या या लोकप्रिय न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की मंगेश साबळे हे सरपंच आपण बघितलेलं आहे, महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. आणि आज त्यांच्या ज्या 18 मागण्या आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघतोय, या 18 मागण्या कशाच्या आहे? हे स्वतःचं घर भरण्यासाठी नाही, तर आपला शेतकरी कष्टकरी राजा ज्याचे जे प्रचंड हाल झाले, गुरंढोरं वाहून गेले, शाळा वाहून गेल्या, आज माती वाहून गेली, शेतं वाहून गेले, प्रचंड हाल आहे. आणि त्या एकरी 50,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे. ज्यानं आत्महत्या वाहून गेला, ज्याने आत्महत्या केला त्याला 10 लाख रुपये मदत मिळावी, सरकारी नोकरी मिळावी, या मागण्या आहेत. पण काय होतं आहे की राजकारणी लोक याच्यात जात पाहतात, पक्ष पाहतात. समजा यांनी जर निवडणूक लढवलेली असेल किंवा आपल्याला मदतच केलेली नसेल, हे पाहिलं जातं. अरे आम्ही शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरे. प्रत्येक व्यक्ती ज्याला स्वाभिमान आहे, जे खरेच शेतकऱ्याची औलाद आहे, त्यांनी या ठिकाणी सिल्लोड तालुक्यात मंगेश साबळे यांचं जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी समर्थन द्यायचे. कुणी जात पाहू नका, पक्ष पाहू नका. जर शेतकरी जगला तर देश जगल. खाणार काय? सगळं वाहून गेलं. आज प्रत्येक ठिकाणची परिस्थिती अशी, शेतकऱ्याला जर तुम्ही न्याय दिला नाही त्याला पेरायची हिंमत होणार नाही. आज शेतकऱ्यांचं तर झालं, जे रोजाना कामाला जाणारे लोक आहेत, ज्यांना रोजंदारीनं जातात, सालाना जे लोक आहे, अरे त्यांना देणार काय? दिवाळीचा सण आला, आता दसरा झाला आणि आता दिवाळी 8-15 दिवसावर आली आणि सरकार कसली दखल घेत नाही. अरे सरपंचासारख्या माणसाला समजून सांगावं लागतं, उपोषण करावं लागतं. आणि ह्या गँड्याच्या कातडी यांच्याकडे सेक्रेटरी नाही का, सचिव नाही आहे, तहसीलदार जर आहे, तहसील ऑफिसच्या बाहेर हे उपोषणाला बसलेले. तहसीलदारला कळत नाही, त्यांनी कलेक्टरला सांगायला पाहिजे, कलेक्टरनं सचिवाला सांगून मंत्र्याला सांगितलं पाहिजे. प्रत्येकजण फक्त लाईव्ह व्हिडिओत बघतो आणि बघू द्या. किती दिवस अंत पाहणार आहे? काल यांच्या अक्षरशः नाकातून रक्त आलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी भावनिक झालेला आहे. याचं वेगळं हे होऊ नये म्हणून शांततेचा लढा आहे. शांत आहे म्हणून संत समजायचं नाही, टीका संतासारखं लावतो म्हणून संत समजायचं नाही आणि शंडही नाही. आमची विनंती आहे सरकार मायबापला, मागण्या रास्त आहे, शेतकऱ्यांच्या मागण्या आहे, लवकरात लवकर याच्यात तोडगा काढावा. अन्यथा हे प्रशासकीय अधिकारी आणि राज्यकर्ते यामध्ये जबाबदार राहणार. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज अत्याचाराचा प्रतिकार. आपण आलेलो सिल्लोड तहसील कार्यालय समोर. मंगेश भाऊ साबळे हे कोणत्या जातीसाठी नाही, धनगरासाठी नाही, मराठ्यासाठी नाही, तर प्रत्येक शेतकरी जो असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उभं राहावं. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून मी प्रतिनिधी अक्षय डोले आपणास या गोष्टीची मागणी करतो.